नमस्कार. आजची रेसिपी नॉनव्हेजची आहे. हलवा फिश म्हणजेच ब्लॅक पॉम्फ्रेट याची करी म्हणजेच रस्सा आपण बघणार आहोत. तोही कोकणी पारंपरिक पद्धतीने. तर ही माझ्या आईची रेसिपी आहे. सो मासा कसा बघून घ्यायचा ते मी ते दाखवतेय. मासा कडक पाहिजे, डोळ्याकडनं लाल पाहिजे आणि त्याला वास येता कामा नये. जो माशांचा टिपिकल वास असतो, तो एक दिवस मासा शिळा झाला म्हणजे त्याला येऊ लागतो. तर तसं न बघता चकाकणारा कांतीचा मासा बघून घ्यावा. आणि हा समुद्राचा हलवा आहे. आता हा मासा मी खवले काढून कट करून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलाय. तर तो कसा घरी स्वच्छ करावा आणि कट करावा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटन मध्ये देते, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये बघता येईल. किंवा शॉपमधून सुद्धा हा कट करून मिळतो. आता त्याला माझा मुलगा मीठ आणि हळद लावतोय आणि अर्धा लिंबू त्याच्यावर पिळतोय, म्हणजे ह्याला आपण मॅरिनेट करणं म्हणतो. तसं हलक्या हाताने करावं. फार त्याला हात लावायला जाऊ नये, कारण हा मासा नाजूक असतो. हा चोरटा मासा सुद्धा म्हणतात. चोरटा यासाठी की ह्याच्यामध्ये तुम्ही एक मोठा होल बघत असाल. कधी कधी ह्याच्या आतमध्ये जर गाभोळी असेल, म्हणजेच ह्याच्या आत एग्ज असतील, तर हा गॅप खूप मोठा येतो आणि तुम्हाला या माशामध्ये फारसं काही खायला मिळत नाही. तर त्यामुळे ह्याला चोरटा मासाही म्हटलं जातं. तर ह्याला साधारण अर्धा तास आपण मॅरिनेट करून ठेवूयात. तोपर्यंत रश्श्याला लागणाऱ्या वाटण्याची तयारी करूयात. तर मासे खाणं एरवी ही फायदेशीरच ठरतं. गरोदर स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, त्याच्यानंतर लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांनी प्रोटीन सोर्ससाठी मासे हा उत्तम पर्याय आहे. तर वरचेवर समुद्राचे मासे नियमित खावेत. फक्त ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी खाऱ्या पाण्यातले मासे हे मर्यादित स्वरूपात खावेत. आता आपण त्यासाठी एक ओला नारळ फोडून घेणार आहोत. नारळाची शेंडी मी ठेवली आहे आणि थोडासा ओला करून घ्यायचा नारळ आणि पूर्णपणे मधून तो मी फोडलाय. ओला नारळाचा चव चांगला निघतो. इथे मी 4-5 आमसुलं पाण्यात भिजवून घेतलीये, जेणेकरून त्याचा आगळ आपल्याला चांगला मिळेल. इथे आगळ यूज करण्यापेक्षा आपण डायरेक्टली आमसुलाचाच वापर करतोय, जेणेकरून रश्श्याची चव चांगली येते. इथे 10-12 काळी मिरी मी वाटीत घेतलेत. आपल्याला गरम मसाल्यामध्ये फक्त काळी मिरीच लागणार आहे. त्याच्यानंतर धणे आहेत. धणे आणि काळी मिरी आपण थोडंसं पाण्यात भिजवून घेणार आहोत, म्हणजे ते मऊ पडतील आणि वाटणात बारीक वाटले जातील. आता जो नारळ फोडला होता तो या वेळेवर आपण खोवून घेऊयात. ही माझ्या आईची वेळी आहे, सागवानी लाकडातली. अनेक वर्ष झाली, पण ही वेळी आणि त्याचं पातं मात्र तसंच राहिले. आईची आठवणच म्हणूयात आपण, की जी मला आशीर्वाद देतीये अशा रेसिपीज बनवण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. तर त्यावर मी हा खोबऱ्याचा कवड जे आहे ती किसून घेतली आहे. आता अर्धी वाटी आपण खोबरं घेतलं इथे. त्यानंतर इथे एक उभा चिरलेला कांदा, त्याच्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी आणि काही कोथिंबीर एवढंच आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपण मगाशी जे भिजत घातले होते धणे आणि काळी मिरी, तर त्यांचं सगळ्यांचं आपण एकत्रित वाटण करून घेणार आहोत. ह्याला गोळी वाटण लागतं, म्हणजेच की अगदी बारीक ह्याला वाटायचं आहे. डायरेक्ट खूप पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटण करून घ्यायचंय. अगदी बारीक वाटलं म्हणजे काय होतं, की जो रस्सा आहे तो फुटल्यासारखा न होता एकजीव मिळून येतो. माझ्याकडे आता बॅडगी मिरची नाहीये, पण माझ्याकडे बॅडगी मिरची पावडर आहे घरची, तर ती मी रश्श्यामध्ये फोडणीला घालेन. नसेल तुमच्याकडे पावडर तर तुम्ही आता या वेळेला बॅडगी मिरची अख्खी भिजवून घालू शकता. हे सगळं एकत्रित आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचंय आणि थोडं थोडं करून वाटायचंय. ह्याच्यासाठी मी सजेस्ट करेन फ्रीजमध्ये ठेवलेला नारळ न घेता ताजा नारळ घ्यावा, ज्याने की त्याचा चव चांगला निघतो आणि रश्श्याला चव पण छान येते. आता हे आपलं वाटण झालंय. हे बघा अगदी गोळी वाटण आहे. बोटाला काहीच कणकण अशी कचकच लागत नाहीये. आता एक कढई घेऊन मी त्याच्यात तेल घेतेय. यासाठी शक्यतो शेंगदाणा तेल वापरू नये. रिफाइंड तेल, सूर्यफूल किंवा इतर तेल वापरावीत, राईस ब्रॅन वगैरे, किंवा खोबरेल तेल असेल तर त्याहून बेस्ट. तेल चांगलं तापलेलं हवं.
त्यात बारीक लाल मोहरी आणि कढीपत्ता घातला आहे. तो तडतडला की मग आपण त्याच्यात एक जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालूयात. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याचा कच्चेपणाचा वास निघून जातो. हे शक्यतो मोठ्या कढईत करावं, म्हणजे आमटी उकळली की बाहेर सांडत नाही. त्यात चिमूटभर हळद आणि बॅडगी मिरचीचा 1 चमचा तिखट घातलाय. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट चवीचं घातलंय. हे सगळं आपल्याला तेलात परतून घ्यायचंय, म्हणजे आपल्या रश्श्याला चांगली तरी येते. आता जे वाटण केलं होतं ते यात घालायचंय. ते वाटण सुद्धा परतून घ्यायचंय, कारण ह्याच्यामधला जो लसूण आणि कांदा आहे तो कच्चा आहे. तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यावं लागेल. छानपैकी तेलात परतावं, एवढं तेल असावं कढईमध्ये. हे आपलं छान परतून झालंय. त्यामध्ये मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण ते ह्यामध्ये घालतोय, जेणेकरून ते वाटण सुद्धा वापरलं जाईल आणि हा मसाला खाली करपणार नाही. माशांच्या बहुतेक आमट्या अशाच प्रकारे केल्या जातात. फक्त मोरी, प्रॉन्स आणि खेकडे यांच्या ज्या आमट्या आहेत त्या वेगळ्या केल्या जातात. गरम मसाल्यात असतात त्या. बाकी मोस्टली माशांच्या ज्या आमट्या आहेत अशाच आहेत ओल्या नारळातल्या. आमच्याकडे टोमॅटो वापरत नाही, तर कोकम वापरतात कोकणामध्ये आणि सुकं खोबऱ्याचा वापर न करता ओलंच खोबरं वापरलं जातं. त्या प्रांताप्रमाणे, त्या अगदी गावाप्रमाणे रेसिपीत थोडाफार फरक पडतो. तर ही आमटी चांगली उकळून घ्यायची आहे आणि यामध्ये आमटी वाढवताना गरम पाण्याचाच वापर करायचा. कुठलीही आमटी वाढवताना गरम पाणी शक्यतो घालावं, म्हणजे चव बदलत नाही. आता यात आपण मगाशी जे भिजवले होते आमसूल, तर ते आणि त्याचं पाणी असं मिक्स करून घालायचंय. कोणाला जर आमसूल तोंडात नको असतील यावे, तर नुसतं पाणी घातलं तरी चालेल. आता याला 5 ते 7 मिनिटं चांगली उकळी आणून घ्यायची आणि मग यात जे आपण मांसाचे तुकडे होते त्यातली शेपटी आणि डोकं घालायचंय. जे मधले पार्ट्स असतात ते आपण तळण्यासाठी ठेवायचे. चवीनुसार मीठ घालून एक 5च मिनिटं फक्त ही आमटी शिजवायची आहे. जास्त शिजवायची नाही, मासा पटकन शिजतो. आता तुम्ही सगळे जेवायला या. आपलं छानपैकी कोकणी ताट तयार झालंय. कोकणी थाळी, त्याच्यामध्ये तळलेले हलव्याचे तुकडे, हलव्याची आमटी, 2 पोळ्या आणि इंद्रायणीचा भात असं सगळं तयार आहे. सोबतीला कांदा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.